इथं आल्यानंतर एक साधारण या दिशेला ग्राउंड जर या दिशेला असेल, गोळा समोर फेकायचा असेल, थोडं क्रॉस उभं राहायचंय 45 डिग्री मध्ये. आणि इथं उभं राहिल्यानंतर पायाची दिशा सुद्धा त्याच दिशेने पाहिजे. नीट पहा, माझे पाऊल सुद्धा त्या दिशेने नीट पहा. अशा पद्धतीत उभं राहायचंय की जेणेकरून हा पाऊल पाठीमागे घेताना या पायाला आडवा नाही आला पाहिजे. या पद्धतीत कधी उभं राहायचं नाही. आणि गोळा धरण्याची पहिली स्टेप ही मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेली पहा. आपल्या आयडी वरती गेलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 व्हिडिओ सापडतील, गोळा कसा पकडायचा आहे. तर तिथून ती स्टेप पहा. आणि ही जी उभा राहण्याची स्टेप आहे, हे भरपूर मुलं चुकी करतात. ते आता पहा. आता जर तुम्ही असे उभं राहिले तर तुमचा पाऊल दुसऱ्या पाऊलाला लागणार नाही. तर नीट पहा. तिथून तुम्ही हा पाऊल इथं घेऊ शकता. त्यासाठी असं उभं राहणं खूपच गरजेचं आहे. आणि तेवढं उभं राहण्यासाठी साधारण पोरांनो 1 दिवस तरी प्रॅक्टिस करा. तर कशी करायची पहा. बऱ्याच वेळा यायचंय, इथं उभं राहिलाय, इथून असं यायचंय, फास्ट आला डायरेक्ट असं उभं राहायला पाहिजे. इथून आला परत यायचंय, परत यायचं इथं, परत असं उभं राहायला पाहिजे. ऑटोमॅटिक पायच तुमचे त्या दिशेने राहिले पाहिजे. आजचे दिवस फक्त मी एवढं सांगन, आज एवढं करा. उद्याच्या दुसरी स्टेप मी 100% सांगतो तुम्हाला. आजचे दिवसभर साधारण 2 तास तरी एवढ्या स्टेपची प्रॅक्टिस करा. बाकीचे मी उद्याच्याला तुम्हाला सांगून टाकेल. ओके.